नमस्कार, मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमचे ॲस्ट्रो दोस्त के के आणि तुम्ही पाहत आहात नक्षत्र ज्योतिष. सर्वात प्रथम तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत ऑगस्ट 2026 या महिन्याचे सविस्तर लग्न राशी भविष्य. होय, विशेष लक्षात ठेवा, हा व्हिडिओ चंद्र राशीवर आधारित नाही तर लग्न राशीवर आधारित आहे. जर तुम्हाला तुमची लग्न रास माहिती नसेल तर तुमच्या जन्मवेळेच्या आधारे कुंडली तयार करून प्रथम तुमची लग्न रास निश्चित करा, कारण लग्न राशीवर आधारित भविष्य अनेक वेळा अधिक अचूक आणि प्रत्यक्ष जीवनाशी जुळणारे ठरते. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मेष लग्न, वृषभ लग्न. ऑगस्ट महिना ज्योतिषाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या महिन्यात काही अत्यंत प्रभावी ग्रह गोचर होत आहे. शुक्रदेवांचा गोचर, मंगळदेवांचा गोचर, बुधदेवांचे राशी परिवर्तन, सूर्यदेवांचे सिंह राशीत आगमन, तसेच सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणासारख्या महत्त्वाच्या खगोलीय घटना, या सर्वांचा परिणाम प्रत्येक लग्न राशीवर वेगवेगळ्या प्रकारे जाणवणार आहे. म्हणून संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला ज्योतिषशास्त्र, ग्रहगोचर, पंचांग, मुहूर्त, वास्तू, रत्नशास्त्र आणि अध्यात्म याबद्दल सखोल माहिती हवी असेल तर नक्षत्र ज्योतिष चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला आता सुरुवात करूया. मेष लग्न. मेष लग्न असलेल्या सर्वांना ऑगस्ट 2026 हा महिना मिश्र पण प्रगती देणारा ठरणार आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्रदेव कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. मेष लग्नासाठी हा 6व्या भावातील गोचर आहे. शुक्रदेव इथे नीच राशीत असले तरी त्याचा अर्थ प्रत्येक गोष्ट वाईट होईल असा अजिबात नाही. याचा अर्थ इतकाच की शुक्रदेवांची नैसर्गिक शुभता या महिन्यात पूर्ण क्षमतेने कार्य करणार नाही. म्हणून आरोग्य, दैनंदिन दिनचर्या, कामाचे वातावरण आणि जीवनशैली याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. विशेषतः ज्यांची शुक्र महादशा किंवा अंतर्दशा सुरू आहे त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. अलीकडे एखादा त्रास वारंवार जाणवत असेल, झोप व्यवस्थित लागत नसेल, हार्मोनल समस्या, त्वचेशी संबंधित तक्रारी, किडनी किंवा साखरेशी संबंधित समस्या, तर त्या दुर्लक्षित करू नका. वेळीच तपासणी करा. हा महिना स्वतःची जीवनशैली बदलण्यासाठी अतिशय योग्य आहे. योग, प्राणायाम, ध्यान, सकाळची चाल, योग्य आहार यामुळे पुढील अनेक महिन्यांचा फायदा मिळू शकतो. यानंतर मंगळदेव मिथुन राशीत प्रवेश करतील. हा गोचर तुमच्या 3ऱ्या भावात होत आहे. 3रा भाव म्हणजे धैर्य, पराक्रम, संवाद, कौशल्य, मार्केटिंग, सोशल मीडिया, लेखन, डिजिटल क्षेत्र या सर्वांमध्ये मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे.